मुंबईत मराठा आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजित नवलेंचा सरकारवर गंभीर आरोप करण्यात आलाय। पिण्याचे पाणीही मिळू नये यासाठी डावपेच सुरू आहे। सत्ताधाऱ्यांची ही कृती लोकशाही विरोधी आहे, अजित नवले यांनी हे वक्तव्य केलंय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही शहरवासियांना आवाहन करतोय की त्यांनी पुढे यावं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा पुढे यावं आणि गावगाड्यातून शहरामध्ये आलेल्या या आंदोलकांना अन्न आणि पाण्या वाचून त्यांची कोंडी होणार नाही यासाठी सहकार्य करत आपल्या घासातला घास आणि पिण्याचं पाणी यांना देऊ करावं, अशा प्रकारचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहोत। सरकारने सुद्धा अन्न आणि पाणी याला शस्त्र न बनवता आंदोलकांबरोबर चर्चा करावी, त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात आणि योग्य तो तोडगा काढत संबंध महाराष्ट्रभर एक चांगलं राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवण्याची संधी त्यांनी दौडू नये, अशा प्रकारचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सरकारला आम्ही करतो आहोत। मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी